आज आपण वाफळ वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत, पण अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागणारी आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतली, त्याला 5 ते 6 तास भिजवून घेतलं। नंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। आता ही जी भिजलेली चणा डाळ आहे ती आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची। तुम्ही ही डाळ पाट्यावरती सुद्धा वाटून घेऊ शकता। आणि ही डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अगदी कमीत कमी करायचा आहे। पाट्यावर जर वाटून घेणार असाल तर पाणी अगदी 1-2 चमचेच घालू शकता। आता यामध्ये आपल्याला लसूण आणि जिरं घालायचे आहेत। 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे जिरं घेतले ते यामध्ये घालूयात। यासोबतच यामध्ये थोडी आपण कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्सरमधून जाडसर आपण वाटून घेऊयात। हे आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही। हे मिक्सरमधून वाटून घेताना जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार आणि याला मिक्स करायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये एखादी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेले याचे आपल्याला वडे बनवायचे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यातले अशा पद्धतीने आपल्याला छोटे याचे गोळे करायचे आणि याला थोडंसं असं चपटं करून घ्यायचं आहे। साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता। अशा पद्धतीचे सगळे वडे आता इथे मी तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे हे वडे सगळे मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे, व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। तर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे जे वडे आहेत आपण तयार करून घेतलेले ते दोन्ही बाजूंनी चांगले गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे। त्याला पलटून घ्यायचे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे। आता दुसऱ्या बाजूनेही वडे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, म्हणजे वडे छान भाजले जातात। वडे दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजले गेलेले आहेत, काढून घेऊया। आता याच पद्धतीने राहिलेले जे वडे आहेत तेही आपण भाजून घेऊया। आता इथे आपले सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत। हे वडे तुम्ही नुसतेही खाऊ शकता सॉस किंवा चटणी सोबत, पण हे वडे रश्श्यामध्ये सुद्धा खूप छान लागतात। आता आपण यासाठी रस्सा कसा तयार करायचा ते पाहूयात। रस्सा बनवण्यासाठी एक कढई इथे गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपण तेल घालूया। तेल गरम होऊ देऊयात। तेल व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेलं आलं, लसूण आणि कोथिंबीर घालायचे। याला असं मिनिटभर परतून घ्यायचे। आता हे परतून झाले, यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूया। यासोबतच काळा मसाला घालायचा, मिक्स करायचे आणि यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचे। इथे मी कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण तयार करून घेतलेले। हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। वाटण चांगलं परतून झालंय, आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। पाणी आता तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार घालायचं। तर यात आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार आणि याला चांगली एक आता उकळी येऊ द्यायची। याला अशी चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला हे जे वडे आहेत ते सोडायचे। आता हे मी 10 मिनिटं कमी फ्लेमवरती शिजवून घेतले आणि ही आपली मस्त अशी भाजी तयार झालेली। याला छान दाटसरपणा देखील आलेला आहे, वडेही व्यवस्थित शिजले गेलेले। आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर खाण्यासाठी आपली इथे मस्त वाफळ वड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। हे वडे तुम्ही तसेही खाऊ शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे, किंवा या पद्धतीने याची भाजीही बनवू शकता। आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.